नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शासनाकडून बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या योजनांचा म्हणजे 32 योजनांचा लाभ दिला जातो। आता यामध्ये बांधकाम कामगारांना त्यांची बांधकाम कामगाराची पेटी भेटते, त्यानंतर भांड्याचा संच दिला जातो। अशा प्रकारच्या विविध योजनांचा त्यांना लाभ दिला जातो। या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते, विवाहासाठी देखील आर्थिक मदत केली जाते। तर अशा प्रकारच्या अनेक योजनांचा फायदा हा बांधकाम कामगारांना दिला जातो। तर यासाठी तुम्हाला आता बांधकाम कामगाराची नोंदणी करणं गरजेचं आहे। तर बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची याबद्दलचा जो ऑनलाइन फॉर्म आहे तो फॉर्म कसा भरायचा याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। A to Z प्रोसेस तुम्हाला समजून सांगणार आहे। स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस तुम्ही फॉलो करून तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी तुम्ही करू शकता। तर याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण पाहूया। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, त्याला देखील फॉलो करून घ्या, कारण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, बांधकाम कामगार म्हणून तुम्हाला नोंदणी करण्यासाठी Google वरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे mahabocw.in ही वेबसाईट तुम्हाला सर्च करायची आहे। त्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अशी वेबसाईट या ठिकाणी ओपन होईल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिल्याच नंबरचं ग्रीन कलर मध्ये तुम्हाला इथे दिसत आहे कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन, यावरती क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर काही वेळ लोडिंग होऊन नवीन पेज या ठिकाणी ओपन होईल। या ठिकाणी प्लीज नोट, कृपया लक्ष द्या, ही सर्व सूचना तुम्हाला वाचून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आधार कार्ड नंबर तुम्हाला विचारेल इथे आणि तुमचा करंट यूज मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर मी टाकलेला आहे। आता प्रोसीड टू फॉर्म याला क्लिक करूया। बघा काही वेळ लोडिंग करून पर्सनल डिटेल्स, वैयक्तिक माहिती, आता न्यू BOCW रजिस्ट्रेशनचा हा जो फॉर्म आहे हा ओपन झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वैयक्तिक माहिती आपल्याला भरायची आहे, पर्सनल डिटेल्स। सुरुवातीला फर्स्ट नेम तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम या ठिकाणी लिहायचं आहे। आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरती जसं नाव आहे तसंच या ठिकाणी तुम्हाला ॲक्युरेट तसंच टाकायचं आहे। फर्स्ट नेम पहिलं नाव, त्यानंतर मिडल नेम म्हणजेच फादर नेम, हजबंड नेम तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं नाव, त्यानंतर लास्ट नेम म्हणजे आडनाव, त्यानंतर जेंडर टाकायचं आहे। या ठिकाणी मेल फिमेल जे असेल ते या ठिकाणी तुम्ही निवडायचं आहे। त्यानंतर आधार कार्ड नंबर जो आहे तुमचा तो ऑलरेडी इथे येऊन जाणार आहे। त्यानंतर तुमचं मॅरिटल स्टेटस, वैवाहिक स्थिती काय आहे तुमची, डिवोर्स आहे, मॅरिज आहे, सिंगल आहे, विडो आहे, जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। मॅरिज असेल तर मॅरिड करा, सिंगल असेल तर सिंगल करा। त्यानंतर समोर जन्मतारीख या ठिकाणी विचारलेली आहे, तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाका। जन्मतारीख टाकल्याच्या नंतर या ठिकाणी समोर तुमचं एज ऑटोमॅटिक येऊन जाणार आहे। त्यानंतर तुमची कॅटेगरी या ठिकाणी निवडायची आहे, जनरल, NT, OBC, SC, ST जी असेल तुमची कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी निवडायची आहे। त्यानंतर तुम्ही सुरुवातीला दिलेला मोबाईल नंबर या ठिकाणी ऑलरेडी येऊन जाणार आहे। ही सर्व माहिती फिलअप केल्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे, ॲड्रेस ॲज पर आधार कार्ड, पत्ता आधार कार्ड नुसार या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे। हाऊस नंबर, बिल्डिंग नंबर, घर क्रमांक, इमारत क्रमांक जे काही असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाका। नसेल तर नाही टाकलं तरी चालणार आहे, कारण या ठिकाणी स्टार मार्क नाहीये। ज्या ठिकाणी स्टार मार्क दिलेला आहे रेड कलर मध्ये तुम्ही पाहू शकता, तो रकाना भरणं आवश्यक आहे, गरजेचं आहे, मॅन्डेटरी असणार आहे ते। जिथे स्टार मार्क नाही तिथे जर तुमच्याकडे काही लिहायला नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी रिकामं जरी सोडलं तरी चालणार आहे। या ठिकाणी बघा हाऊस नंबर, बिल्डिंग नंबर जर असेल तुमच्याकडे तर लिहून टाका। त्यानंतर रोड, रस्ता काही असेल, खून असेल, काही लँडमार्क असेल तर तसा लिहून टाका। एरिया, विलेज मध्ये या ठिकाणी तुम्हाला गाव लिहायचं आहे तुमचं। त्यानंतर शहर लिहायचं आहे। त्यानंतर खाली बघा महत्वाची जागा, जवळपास तुमच्या महत्वाची जवळपास काही जागा असेल, इम्पॉर्टंट प्लेस जर असेल काही तर ते या ठिकाणी लिहायचं आहे, काही नसेल तर सोडून द्या, या ठिकाणी स्टार मार्क नाहीये। त्यानंतर महाराष्ट्र राज्य इथे ऑलरेडी येणार आहे। त्यानंतर तुमचा या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे, जो काही तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा निवडा। त्यानंतर समोर तालुका दिलेला आहे, तालुका देखील तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे। आणि त्यानंतर पोस्ट ऑफिस, तुमचं पोस्ट ऑफिस कोणतं येतं त्या अंतर्गत जे पोस्ट ऑफिस येत असेल ते पोस्ट ऑफिस तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। आणि समोर पिनकोड टाकायचा आहे। पिनकोड टाकल्याच्या नंतर ही माहिती पूर्ण भरून घेतो मी। त्यानंतर फॅमिली डिटेल्स या ठिकाणी कौटुंबिक तपशील टाकायचा आहे। या ठिकाणी नोट बघा, आपल्या कौटुंबिक माहितीत फक्त आई, वडील, पत्नी आणि पहिल्या 2 पाल्यांची नावे भरावीत।
या ठिकाणी सूचना दिलेली आहे. तुम्ही आई टाकू शकता, वडिलांचं नाव टाकू शकता, पत्नी टाकू शकता आणि पहिले 2 पाल्य तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तर सुरुवातीला तुमचं नाव या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. तुम्ही जे नाव आहे ते नाव या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी येऊन जाणार आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ जी असेल ती या ठिकाणी येऊन जाणार आहे. त्यानंतर इथे एज्युकेशन तुमचं काय एज्युकेशन झालेलं आहे ते एज्युकेशन तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचं एज्युकेशन जे हायर एज्युकेशन असेल तुमचं ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इथे दुसरं काही भरायचं नाही. त्यानंतर तुम्ही समोर ऍड मोर, आता या ठिकाणी तुम्हाला दुसरे व्यक्ती या ठिकाणी ऍड करायचे. तर या ठिकाणी ऍड मोर करून तुम्ही दुसऱ्या व्यक्तीची माहिती या ठिकाणी भरू शकता. त्यानंतर अशा प्रकारेच तुम्हाला किती व्यक्ती या ठिकाणी ऍड करायचे अशी पूर्ण माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही त्यांची जन्मतारीख वगैरे, आधार कार्ड नंबर जो असेल तो, शिक्षण त्यांचं, नॉमिनी म्हणून तुम्हाला कोणाला ठेवायचं आहे ते देखील या ठिकाणी तुम्ही भरू शकता. त्यानंतर खाली जाऊया एम्प्लॉयर डिटेल्स. आता या ठिकाणी 90 दिवसांचं कामकाजाचं जे दाखल्याचं तपशील आहे किंवा जे सर्टिफिकेट आहे 90 दिवसाचं, त्यावरचे सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत. सुरुवातीला बघा वर्कर्स, नेचर ऑफ वर्कर. या ठिकाणी कामगारांच्या कामाचे स्वरूप तुम्हाला टाकायचं आहे, म्हणजे तुम्ही कोणते कामगार आहात. या ठिकाणी बघू शकता तुम्ही टाईप ऑफ हेल्पर्स या ठिकाणी दिलेला आहे. ऑल टाईप ऑफ हेल्पर्स आहात की कॅटरिंग वर्कर, स्लॅब वर्कर, फ्लोरिंग, प्लंबर, कारपेंटर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, जे काय असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर जारी करणाऱ्याचा प्रकार, म्हणजे तुम्हाला हे 90 दिवसाचं जे कामगारचं जे सर्टिफिकेट आहे, 90 दिवसाचं कामगाराचं सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिलेलं आहे. आता कॉन्ट्रॅक्टर, डेव्हलपरनी दिलंय की ग्रामसेवकांनी दिलंय किंवा पर्सन हु ऑथराइज बाय म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्हणजे तुम्ही महानगरपालिका, नगरपालिकेमध्ये येत असाल त्यांनी दिलेलं आहे का कोणी दिलेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला सर्व निवडायचं आहे. त्यानंतर जावक दिनांक तुमच्या त्या 90 दिवसाचं जे कामगार सर्टिफिकेट आहे किंवा जे ग्रामसेवकाने किंवा ग्रामपंचायतने दिलेलं आहे त्याच्यावरती, कॉन्ट्रॅक्टरने दिलेलं जे पत्र आहे त्याच्यावरती जावक क्रमांक असतो, तो क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. जावक दिनांक टाकायचा आहे. हे दोन्ही या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. इथे क्रमांक टाका आणि इथे दिनांक टाका. आता या ठिकाणी 90 दिवसाच्या सर्टिफिकेटचा नमुना देखील तुम्हाला मी दाखवून देईन. शेवटी बघूया आपण तो. त्यानंतर सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. आता या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. 3 प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत फक्त. मॅक्झिमम साईज तुम्हाला 2 MB पर्यंत या ठिकाणी अपलोड करायची आहे. जेपीजी, PNG आणि PDF अशा 3 फॉर्मॅटमध्ये, 4 फॉर्मॅटमध्ये तुम्ही या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट अपलोड करू शकता. सुरुवातीला अर्जदाराचा फोटो इथे अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फोटो दिसून जाणार आहे. त्यानंतर थंबनेलची इथे थंब प्रिंटची इथे काही आवश्यकता नाही, हे इनविजिबल आहे या ठिकाणी. त्यानंतर आधार कार्ड, तुम्हाला तुमचं आधार कार्ड या ठिकाणी चूज फाईलमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये किंवा JPG फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमचा आधार कार्डचा फोटो काढून या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर 90 दिवसाचं जे कामगाराचं तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते देखील या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर असे हे 3ही डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर खाली यायचं आहे. या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन आहे, याला टिक मार्क करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवण्यात येईल. तो OTP आल्याच्या नंतर तो OTP टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओके या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होऊन जाणार आहे. संबंधित शासकीय विभागाकडे तुमचा तो फॉर्म जाणार आहे. त्यानंतर त्याची तपासणी वगैरे होईल. त्याला बराचसा काळ लागू शकतो. त्यानंतर सगळी तपासणी वगैरे होऊन जी काही नंतर तुम्हाला माहिती द्यायची आहे ती माहिती तुम्हाला देण्यात येईल. आता बघूया या ठिकाणी तुम्हाला 90 दिवसाचं सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय द्यायचं आहे. तर 90 दिवसाचं सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही बघू शकता. बांधकाम कंत्राटदाराचे, ठेकेदाराचे, विकासकाचे बांधकाम कामगारास 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, अशा प्रकारचे हे नमुना आहे. या ठिकाणी वरती जावक क्रमांक असतो, त्यानंतर जावक दिनांक आहे. या ठिकाणी तुमचा पासपोर्ट फोटो या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर नियोक्त्याचा, ठेकेदाराचा, विकासकाचा तपशील. आता या ठिकाणी सुरुवातीला विकासकाचं नाव म्हणजे ठेकेदाराचं नाव या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर विकासकाच्या आस्थापनेचं नाव येईल. त्यानंतर विकासकाचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी येणार आहे. आता नोंदणी क्रमांक तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये विचारला होता, त्या ठिकाणी तुम्हाला हा जो नोंदणी क्रमांक आहे इथे जो ते लिहून देतील, कॉन्ट्रॅक्टर किंवा ग्रामसेवक जे लिहून देतील नोंदणी क्रमांक, तो नोंदणी क्रमांक तुम्हाला त्या अर्जामध्ये तुमच्या या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात आलेले त्या विभागाचं नाव काय असणार आहे, त्या विभागाचं नाव येईल इथं. त्यानंतर ठेकेदाराचा, विकासकाचा पत्ता पूर्ण येईल. या ठिकाणी पत्ता त्याचं म्हणजे गाव येईल, तालुका येईल, जिल्हा येईल, पिनकोड आणि संपर्क क्रमांक, त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर बांधकाम कामगाराचा तपशील म्हणजे तुमचा तपशील या ठिकाणी येईल, पूर्ण तुमचं नाव येईल. त्यानंतर तुमचं वय, वर्ष, कामगाराचा पत्ता, तुमचा पूर्ण पत्ता या ठिकाणी येणार आहे. गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि तुमचा मोबाईल क्रमांक. कामाचा प्रकार, तुम्ही कोणतं काम करता त्या कामाचा प्रकार देखील या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर कामाचा कालावधी,
दिनांक म्हणजे तुम्ही कोणत्या दिनांकापासून कोणत्या दिनांकापर्यंत काम केलेलं आहे ते एकूण या ठिकाणी दिनांक येतील आणि एकूण दिवस म्हणजे तुम्ही 90 दिवसाच्या वर किती दिवस काम केलेलं आहे किंवा कमीत कमी 90 दिवस काम केलेलं असणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं हे सर्टिफिकेट आहे तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. त्यानंतर कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता. आता तुम्ही सध्या काम कुठं करता तो ठिकाण आणि त्या ठिकाणाचा पत्ता या ठिकाणी द्यावा लागणार आहे. पूर्ण ते लिहून देतील. गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि कामगाराची नियुक्ती दिनांक म्हणजे कामगाराची नियुक्ती किती तारखेला करण्यात आलेली आहे तो दिनांक इथे येईल आणि दिवसाचं वेतन तुमचं दिवसाला वेतन किती होतं ते देखील या ठिकाणी तुम्हाला लिहून देतील. तर अशा पद्धतीनं हा जो नमुना आहे 90 दिवसाचा जो प्रमाणपत्र आहे 90 दिवस काम केल्याचं त्या प्रमाणपत्राचा हा नमुना आहे. हा नमुना मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेन. तुम्ही त्या ठिकाणून डाउनलोड करून हा तुमच्या हाताने भरून घ्यायचा आहे किंवा मग समोरच्या ज्या कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा ग्रामसेवक आहेत त्यांच्याकडून भरून घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या फॉर्ममध्ये या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा बांधकाम कामगाराचा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी भरू शकता. तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कंप्लीट करू शकता. तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन आल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पेमेंटसाठी विचारलं जाईल. ₹1 पेमेंट असतं नॉमिनल. ते ₹1 पेमेंट तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. काही दिवसानंतर तुमचं कार्ड येईल. तुम्ही कार्ड सुद्धा या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं एकदम सोपी पद्धत होती. तुमचा ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करायचं तुम्ही या ठिकाणी बघितलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.